आंदोलनाचा 5वा दिवस जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली। मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण 5व्या दिवशीही सुरू असून त्यांची प्रकृती खालावत आहे। हायकोर्टाने आंदोलकांना रस्ते मोकळे करण्याचे निर्देश दिले असून आज मुंबई सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नाही। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आणि हजारो मराठा बांधवांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले। जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितलं की आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही आणि सातारा हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी होईपर्यंत ते तिथेच राहतील। या संबंधित मुंबई उच्च न्यायालयात आज दुपारी पुन्हा सुनावणी होणार आहे। राज्यभरात ओबीसी बांधवांच्या आंदोलनाची शक्यता। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आज राज्यभरात ओबीसी बांधव रस्त्यावर उतरू शकतात। काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार असून तर काही ठिकाणी उपोषण सुरू राहणार आहे। छगन भुजबळ यांनी याबाबत सरकारला इशारा दिलाय। आझाद मैदान रिकामे करण्यासाठी आंदोलकांना पोलिसांची नोटीस। आझाद मैदानावरील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या कोर कमिटीतील 8 सदस्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे। आंदोलनाची परवानगी नाकारत मैदान तातडीने रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले असून आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचा पोलिसांचा दावा आहे। मोदींच्या परराष्ट्र धोरणावर ठाकरे गटाचा घणाघात। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जपान चीन दौऱ्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने जोरदार टीका करत परदेशातील स्वागत फसवे असल्याचा आरोप केलाय। सामना संपादकीयामध्ये मोदींच्या विदेश नीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनिवासी भारतीयांना भारतातील खरी परिस्थिती व लोकभावना माहीत नसल्याचं म्हटलंय। तसेच चीनच्या घुसखोरीवर मोदींनी मौन पाळल्याचाही आरोप करण्यात आलाय। आंबेजोगाईमध्ये माजी पोलीस निरीक्षकाची आत्महत्या। आंबेजोगाई येथे एका माजी पोलीस निरीक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सुनील रामराव नागरभोजे असे या पोलीस निरीक्षकाचे नाव असून त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवले। गैरवर्तणुकीमुळे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते, त्यामुळे ते नैराश्यात असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे। त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मुंबई वडोदरा नव्या महामार्गावर अपघातात चालक ठार, 4 जखमी। पालघर जिल्ह्यातील डहाणू गंजाड कोराली पाडा परिसरात मुंबई वडोदरा नव्या महामार्गावर भीषण अपघात घडलाय। संध्याकाळी 6:30 वाजता भरधाव इको कार लोखंडी गाडला धडकली। या दुर्घटनेत चालक बच्चू मासमार यांचा जागीच मृत्यू झालाय, तर कारमधील इतर 4 प्रवासी जखमी झाले। विशेष म्हणजे अद्याप पूर्ण न झालेल्या महामार्गावरून वाहने सुरू असल्याने अशा दुर्घटना वारंवार घडतायत। ओबीसी आरक्षणातील घुसखोरी विरोधात डॉक्टर प्रवीण तायडे यांचं उपोषण। ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या बनावट जात प्रमाणपत्र धारकांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि आरक्षणातील घुसखोरी थांबवावी या मागणीसाठी सिंदखेड राजा येथे डॉक्टर प्रवीण तायडे यांनी उपोषण सुरू केले। त्यांच्या या उपोषणाचा आज 3रा दिवस आहे। ओबीसी समाजाला न्याय मिळावा आणि खऱ्या पात्रांना आरक्षणाचा लाभ मिळावा हीच त्यांची प्रमुख मागणी आहे। गेल्या अनेक वर्षांपासून बनावट जात प्रमाणपत्रांच्या आधारे इतर समाजातील लोक आरक्षणाचा लाभ घेत असल्याने खऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे हक्क हिरावले जात आहेत। गोटखिंडीचा हिंदू मुस्लिम ऐक्याचा अद्वितीय वारसा। सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी गावात गेल्या 46 वर्षांपासून मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक ठरलेली ही अनोखी परंपरा आजही अबाधित सुरू आहे। हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन गणेशोत्सव साजरा करतात तर एकमेकांच्या सणांमध्येही सामील होतात। 1980 साली सुरू झालेली ही परंपरा आज देशासाठी ऐक्याचा आदर्श ठरते।